नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आता एक असा जबरदस्त ट्विस्ट तुमच्यासमोर येणार आहे. त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे की राकेशला असं वाटत असतं, आत्तापर्यंत आपण खूप मुलींना फसवलं आणि एक एक संधी आपल्याला चालून येत आहे, परंतु आता ही मुलगी अशी आलेली आहे तर ती मुलगी मात्र ती तारा आता ईश्वरीसमोर ह्या सगळ्या राकेशच्या ह्या वागण्याचा पर्दाफाश करणार आहे. कारण जेव्हा राकेश तिच्यावर जबरदस्ती करायला जाणार आहे त्याच वेळेस ताराने मात्र सगळं काही व्हिडिओ काढून आणि म्हणजे ताराबरोबर जबरदस्ती करणाऱ्या राकेशला ईश्वरीने रंगेहात पकडलेला आहे. तर आता पुढे नक्की काय होतं आणि त्यात म्हणजे आता सुप्रिया आणि रमाकांत यांची भेट होणार आहे आणि ही भेट घेतल्यानंतर पुढे नक्की काय होतं, अर्णवच्या समोर सत्य कसे येते आणि अर्णव आपल्या बाबांची अगदी खूप सेवा कशी करतो आणि बाबांना आता ह्या सात्विक फॅशनचा हेड मॅनेजर कसा म्हणजे बनवणार आहे, सगळा जे काही आहे हक्क ते बाबांना देऊन बाबांना त्या खुर्चीवर मानाचं स्थान तो कसं देणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि बाबांना आपली सात्विक कंपनी ईश्वरी दाखवून घ्यायला गेलेली असते आणि त्याच वेळेस तेथे राकेशने केलेला हा गैरप्रकार रमाकांतच्या समोर येणार आणि रमाकांत हे सर्व ईश्वरीला सांगून अंजलीचा नवरा हे सर्व कारस्थान करतोय हे सगळं रमाकांत उघड करणार आहे आणि तेथे सगळ्यांच्या समोर आता ह्या राकेशला पायाशी तोडून त्याची आता कसे जिरवणार आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आपली ईश्वरी मात्र अर्णव, अंजली आणि रमाकांत ह्या तिघा बाप लेकामधील जो झालेला गैरसमज आहे तो दूर करण्याचा सतत प्रयत्न करत आहे आणि हे सर्व कसं होईल आणि आपल्या आईबद्दल असणारा संशय कसा मिटेल याच मात्र ती प्रयत्न करत आहे. पण त्याच वेळेस आता ती आपल्या आईला बोलवायला सुप्रियाला हे सर्व सांगायला गेलेली आहे. काही कर पण एकदा तू बाबांशी भेट, एकदा बाबांशी जर भेटली तर बाबा सर्व काही खरं सांगतील की त्या दिवशी त्या हॉटेलमध्ये काय झालं होतं. तर सुप्रिया आता तयार होते. सुप्रिया म्हणते की ठीक आहे ईश्वरी, मी भेटायला तयार आहे, परंतु एक काम कर, मी तुमच्या घरी आता तो रमाकांत राजेशिर्के यांना भेटायला नाही येत. तर ईश्वरी म्हणते की आई हे पण मी आता त्यांना म्हणजे अर्णव सरांची कंपनी सात्विक फॅशन दाखवायला नेणार आहे, कारण आपल्या मुलाने किती प्रगती केलेली आहे हे सुद्धा त्यांना दाखवायला नको का, त्यांना आनंद वाटेल, त्यांना आता अर्णव सरांचा अभिमान वाटेल आणि खरंच दोघांमध्ये झालेले गैरसमज आहे ते आई दूर होतील. म्हणूनच मला असं वाटतं की तू एक काम कर, मी त्यांना सात्विक फॅशनमध्ये ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे. अर्णव सर तर तेथे नसतील, म्हणजे अर्णव सर ज्यावेळेस तेथे नाही त्यावेळेस मी त्यांना तेथे कंपनी दाखवायला घेऊन जाणार आहे. सुप्रिया म्हणते की ठीक आहे, तू मला फोन कर, मी नक्की तिकडे येईल नम्रताच्या सोबत, नम्रताने मी नक्की येईल. त्यावरती ईश्वरी म्हणते की ठीक आहे. सुप्रिया तिला म्हणते की हे बघ अगं, आता आलेली आहेस तर श्रीखंड आणि चप्पा जे पोळे आहेत ते मस्त मी बनवलेले आहेत, तुला श्रीखंड फार आवडतं, तू खाऊन जा बरं. ईश्वरी म्हणते की नको का आई, मला खूप लेट होईल. सुप्रिया आणि नम्रता ऐकायला तयारच नसतात आणि त्याच वेळेस आता ईश्वरीच्या आवडीचं श्रीखंड असल्यामुळे ईश्वरी घाईने लगेच खायला बसते आणि म्हणते की चला. आणि त्याच वेळेस आता शुभंकरसुद्धा बसलेला असतो. सुप्रिया म्हणजे आता तिला वाढत असते, परंतु ईश्वरी आणखीनच श्रीखंड घ्यायला जाणार तोच तिच्या हातातील चमचा खाली पडतो आणि चमचा खाली पडता क्षणी शुभंकर तो चमचा घ्यायला जातो आणि लगेच जेव्हा शुभंकरच्या हाताला जखम झालेली आहे आकाशला मारताना, त्याच वेळेस आता ईश्वरी पाहते आणि नम्रताने अगोदर तर ईश्वरीला सांगितलेलं असतं की आकाश सरावर हल्ले झालेले आहेत. मग आता ईश्वरीला थोडासा डाऊट येतो, नक्की हे हल्ले नक्की करते तरी कोण, नक्की काय झालं असेल, नक्की हे सर्व काय असेल. म्हणजे आकाश सरावर आत्तापर्यंत हल्ले तर झालेले नाही आणि हा आकाश शुभंकर येथे आल्यापासून आकाश सरावर असे हल्ले का होतात.
नक्की ह्या सर्वाचं मूळ कारण शुभंकर तर असेल ना, ईश्वरी बरोबर ओळखते. पण त्या अगोदर मला शुभंकरच्या रूमची झडती घ्यावी लागेल. म्हणून ती आता घाईने सगळेजण जेवत आहे शुभंकरच्या रूमकडे येते आणि शुभंकरच्या रूममध्ये पटकन घुसून मात्र शुभंकरचं कपाट वगैरे आहे तर ते शोधत असते. आणि त्याच वेळेस आता तिला तिथे चाकू सापडतो. चाकू सापडल्या क्षणी आता तिथे नम्रताचे जे काही लव्ह लेटर आहे तर त्या शुभंकरने नम्रतासाठी लिहिलेले आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलं असतं की आकाश, मी तुला नाही सोडणार, कारण तू नम्रता आणि माझ्या मध्ये आलेला आहे. मी तुला संपवणार म्हणजे संपवणारच. आता हे सगळं काही ईश्वरीने सापडल्यानंतर ईश्वरी काहीने लगेच शुभंकरला हा सगळं दाखवते आणि हे सर्व काय आहे असं विचारते. शुभंकर म्हणतो की काय आहे. त्यावरती ईश्वरी म्हणते की हे प्रश्न मीच तुला विचारते. आणि शुभंकर काही सांगायला तयारच नसतो. तर लगेच ईश्वरी सनकने त्याच्या कानामागे देते. आकाश सरावर हल्ले तूच केलेले आहेत. तुझ्या हाताची जखम मला सर्व काही पुरावा देत आहे. शुभंकर नाही करत असतो. सुप्रिया म्हणते की ईश्वरी, अगं तू काय आरोप करते शुभंकरवर. नम्रता म्हणते की इशू काय झालं तुला. इशू ऐकायला तयारच नसते. इशू म्हणते की हे लव्ह लेटर बघ आणि ते सगळ्यांसमोर लव्ह लेटर दाखवते. नम्रता म्हणते की शुभंकर, तू ह्या तऱ्हेला जाशील मला वाटलं नव्हतं आणि तू शुभंकरच्या म्हणजे आकाश सरांच्या जीवावर उठलास का. अरे तू असं करायला नको होतं. म्हणून नम्रता एक सनकरी शुभंकरच्या कानामागे देते आणि त्याला घराच्या बाहेर काढते. तेव्हा आता शुभंकरला फारच राग येतो. शुभंकर त्यांना धमकी देतो की मी तुम्हाला नाही सोडणार, मी तुमच्याकडे बघून घेईल असे बोलून तो आता रागाने बाहेर निघून जातो. त्यानंतर आता ईश्वरी म्हणते की आई हे बघ, आता मात्र नम्रता तू काही घाबरू नकोस, आकाश सरांना काही होणार नाही. तर नम्रता म्हणते की अगं तो शुभंकर बघ ना किती रागाने निघून गेला, त्याने जर आकाश सरांना काही केलं तर कसं होईल. ईश्वर म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नकोस आई, आता तू चल, मी निघते आता, मला निघण्याची घाई झालेली आहे. शुभंकर आता म्हणतो की इकडे खूपच रागवलेला असतो. काही झालं तरी या ईश्वरीला मी नाही सोडणार, हिला मी अशी जिरवणार म्हणजे जिरवणारच. त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि रमाकांत हे दोघंच घरामध्ये आहे. आता रमाकांत चहा करत असतो आणि त्याच वेळेस चहाचं पातेलं पालतं होतं आणि ते रमाकांतच्या पायावर सांडते. तर अर्णव काहीने धावतच जातो. रमाकांतला म्हणतो की बाबा काय करतात. बाबांना आता ते पायावर पाणी वगैरे टाकतो. बाबा म्हणल्या क्षणी आता रमाकांतला फारच आनंद होतो. आपल्या भाजलेलं तो विसरतो आणि आता तेवढ्यात तेथे ईश्वरी घरी येते. ईश्वरी त्या दोघांना एकत्र पाहते. ईश्वरीला फारच छान वाटतं. त्यानंतर ईश्वरी बाबांना घेऊन रूममध्ये येते आणि बाबांना घेऊन रूममध्ये आल्यानंतर बाबांना म्हणते की चला, मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला सात्विक फॅशनमध्ये म्हणजे अर्णवची कंपनी दाखवायला नेणार आहे. बाबा म्हणतात की अगं कशाला, माझी लायकी नाही ती कंपनी पाहण्याची. ईश्वरी म्हणते की नाही. ईश्वरी ऐकायला तयारच नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी बाबांना घेऊन बाहेर पडते आणि सुप्रियाला सुद्धा तेथेच बोलवलेलं असतं. आणि हा राकेश मात्र आता ह्या ताराशी आता रूममध्ये इकडे तिला केबिनमध्ये बोलावतो. तिच्याशी छान असे गप्पा करत असतो. तिच्याशी जवळीक साधण्याचा तो प्रयत्न करून त्याने मात्र ताराला बरोबर आपल्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं आणि तो ताराच्या खूपच पुढे करून शेवटी तिला तेथे केबिनमध्ये घेऊन येतो. आणि केबिनमध्ये आल्यानंतर तो ताराला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. ताराची छेडछाड करण्याचा प्रयत्न करतो. ताराच्या गालाला हात लावतो आणि तू खूपच सुंदर आहे, तिला आय लव्ह यू वगैरे बोलतो. तेव्हा ताराला फारच राग येतो. तारा म्हणते की अशी कोणती पद्धत आहे तुमची वागण्याची, आणि तुम्ही तर या कंपनीचे CEO असं म्हणतात. राकेश म्हणतो की हो ना, जर तू मला खुश केलं तर मी तुला खुश करेल, मनाजोगतं हवा तुझं पेमेंट तुला मिळेल आणि तू काम नाही केलं तरी चालेल. म्हणून तिच्याशी गोड बोलून तो तिच्याशी खूपच जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेस तेथे ईश्वरी आणि रमाकांत आलेले आहेत. तो ताराच्या खूपच जवळ येतो. ताराला अगदी तो किस मागत असतो. आणि त्याच वेळेस जेव्हा दरवाजा उघडून रमाकांत आणि ते ईश्वरी तेथे येतात. जेव्हा हे सर्व पाहतात तर आता रमाकांतला फारच धक्का बसतो. रमाकांत रागाने राकेशवर धावून जातो. तुझी हिंमतच कशी झाली, तू तर मला खरंच एक असा सभ्य माणूस वाटत होता, परंतु तू अंजलीला फसवतो. त्यावरती ईश्वरी म्हणते की हा तर एक नराधम आहे. बाबा तुम्हाला काय सांगायचं, या अगोदर तर त्याने आता कित्येक मुलींना फसवलेलं आहे, परंतु जेव्हापासून याने मेमरी गेल्याचं नाटक केलेलं आहे तेव्हापासून हा सर्व चांगलं वागत आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण नाही, हा कधीही बदलणारा नाही.
आता जेव्हा रमाकांत त्याच्या एक सनकणी कानामागे ठेवून देतो, तारा म्हणते की हो ना, खरंच मला वाटलं नव्हतं, आणि हे तर कंपनीचे मालक आहेत, मग तुम्ही कोण आहात? त्यावरती ईश्वरी म्हणते की हे कसले कंपनीचे मालक, यांना तर फक्त काही दिवस येथे कामासाठी ठेवलेलं आहे, आणि कोण म्हणे हे कंपनीचे मालक आहे? राकेश म्हणतो की हो, लवकरच मी कंपनीचा मालक तर होऊन दाखवणारच आहे. रमाकांत त्याच्या सनकणी पुन्हा एक कानामागे ठेवतो. कोण, तुझी लायकी तरी आहेस का कंपनीचा मालक होण्याची? अंजलीला फसवतो, आणि हे जर अर्णवला कळाले तर काय होईल? ईश्वरी म्हणते की अर्णव सरांना सगळं काही माहिती आहे, कारण हे कोणत्या चालीचे म्हणजे आहेत. यांनी आत्तापर्यंत किती मुलींचा खूनसुद्धा केलेला आहे, अनेक मुलींना फसवलेला आहे. तारा म्हणते की काय बोलतास? आणि हा तर माणूस आज माझ्यावर जबरदस्ती करायला निघाला होता. बरं झालं ईश्वरी मॅडम तुम्ही आलात आणि मला ह्या संकटातून वाचवलंस. ईश्वरी म्हणते की तारा तू काही घाबरू नकोस, तुझी नोकरीसुद्धा सेफ राहील, तू मात्र ह्या माणसाच्या अगदी अत्याचाराला बळी पडू नकोस. आणि आज या माणसाला कंपनीमधून मीच बाहेर काढत आहे. अर्णव सरांची परवानगी नसली तरीसुद्धा मी त्यांना बाहेर काढत आहे, एका मुलीवर अत्याचार केल्याचा, जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली. रमाकांत म्हणतो की हो ईश्वरी, तुझं बरोबर आहे, कारण ह्या माणसाला त्याची शिक्षा देण्याची हीच लायकी आहे, आणि मी तुझ्या पाठीशी आहे. अंजली काय म्हणते काय नाही मी मात्र अंजलीसमोर प्रूव्ह करून दाखवेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताईंनी तर अगदी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे यांच्या प्रेमाची. अंजली ताईंना तर फारच हे फसवतात, लायकीसुद्धा नाही यांच्या अंजली ताईंचा नवरा म्हणून घेण्याची यांची, कारण यांनी माझ्याबरोबर सुद्धा खोटं नाटक करून माझ्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता. यांनी आम्हालासुद्धा फसवलं होतं. रमाकांतला फारच राग येतो. रमाकांत पुन्हा आता राकेशला चांगलंच मारतो, आणि त्याच वेळेस येथे अर्णव येतो. अर्णव हा सगळा काही घडलेला प्रकार पाहतो, आणि तो आता राकेशला कंपनीच्या बाहेर काढतो. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.